बसतात त्या ठिकाणची रजकण कपाळाला लावा म्हणले 7 दिवस जर या ठिकाणची रजकण जर आपल्या कपाळी लावली तर माझा महादेव म्हणले तुझं प्रारब्ध बदलेन, तुझं भाग्य. म्हणून इथली रजकण सुद्धा पवित्र करणार, इथली माती सुद्धा तुमचा उद्धार करणार. कारण ज्या भूमीमध्ये शिवमहापुराण कथा होते ती भूमी अत्यंत पवित्र मानल्या गेली. एक वेळा भगवान शंकर आणि पार्वती भ्रमण करण्याकरता निघाले आणि भ्रमण करण्याकरता निघाल्यानंतर एक मार्गामध्ये रिकामी जागा पाहायला मिळाली आणि रिकामी जागा पाहिल्याबरोबर महादेवाने त्या जागेला नमस्कार केला आणि पार्वती म्हणली माझे पती तर एवढे भोळेत म्हणले. महादेवाला म्हणले देवा इथं कोणी मंदिर नाही, इथं काही बेलाचं झाड नाही, इथं रिकामी जागा तुम्ही नमस्कार करताय. महादेव म्हणले देवी रिकामी जागा नाहीये. म्हटले मग? अगं म्हणले या ठिकाणी 1000 वर्षापूर्वी कथा झाली होती. किती वर्षापूर्वी? देवी या जागेवरती 1000 वर्षापूर्वी शिवमहापुराण कथा झाली होती म्हणून मी या जागेला नमस्कार करतो. म्हणून ज्या जागेमध्ये शिवकथा होती त्या ठिकाणी आम्ही तुम्ही जर नमस्कार केला, ती रजकण जर आपल्या कपाळी लावली तर तुमची मनोकामना पूर्ण होते. म्हणून आसनावरती बसताना पहिली दर्शन जागेचं घ्यायचं, तिथली रजकण कपाळावरती लावायची आणि आपली मनोकामना जी आहे ती महादेवासमोर बसताना व्यक्त. भगवान सूर्य म्हणतात ऋषींनो आज महादेव सतीला घेऊन ज्यावेळी कुंभज नावाच्या ऋषीकडे आले त्यावेळी कुंभजाने देवादिदेव महादेवाला आपल्या आश्रमामध्ये पाहिलं आणि महाराज डोळ्यातनं आनंद अश्रू वाहू लागले. आज माझ्या द्वारावर महादेव. हे त्रिपुरारी आज माझ्यावर कृपा केली. ज्यावेळी भगवान सूर्य म्हणतात ऋषींनो महादेवाला पाहणाऱ्या त्या कुंभज नावाच्या मुनीच्या डोळ्यातले अश्रू पाहिले त्यावेळी महादेवाला वाटला हा किती सरळ आहे. आज महादेवाने कुंभजाला जवळ घेतलं आणि कुंभजाला जवळ घेतल्यानंतर आलिंगन दिलं. महादेवाला येण्याचं कारण विचारलं त्यावेळी देवादिदेव महादेवाने सांगितलं म्हणले आज मी तुमच्या मुखातनं कथा श्रवण करण्याकरता आलो. एक सांगू, पहिला कथा सांगणारा देव जर कोणता असेल तर माझा महादेव. कथा सांगितली महादेवाने पहिली, काल ऐकला आपण कोणाला? पार्वतीला. पहिला कथाकार माझे महादेव आहेत. आणि म्हणले कथाकार स्वतः महादेव कथा सांगणारे असताना सुद्धा कुंभज नावाच्या ऋषीकडे स्वतः पत्नीला घेऊन कथा श्रवण करतात. तुम्ही श्रीमद भागवत उघडून पहा, रुक्मिणी आणि कृष्ण कथेला गेले असं कुठं पाहायला मिळणार? आणखी जवळून बोलू का? पंढरपूरला जर गेले ना तर त्या पंढरपूरला गेल्यानंतर पांडुरंगाजवळ रुक्मिणी नाही. कुठं आहे ती? गेलते का पंढरपूरला? कधी गेले होते ना? आवर्जून पहा, पंढरपूरला गेल्यानंतर पांडुरंगाजवळ रुक्मिणी नाही. पांडुरंग एकटाच आहे, रुक्मिणी कुठं आहे? या जगतामध्ये माझा महादेवच एक असा देव आहे की म्हणले महादेवाने सर्वात अगोदर कथा सांगितली आणि सर्वात अगोदर म्हणले देवादिदेव महादेव आपल्या पत्नीला सतीला घेऊन कथा श्रवणा करता गेले. आज कुंभजाला खूप समजावलं आणि ज्यावेळी कुंभजाला समजावलं त्यावेळी कुंभज ऋषीने महाराज महादेवाची पूजा केली, सतीची पूजा केली आणि पूजा केल्यानंतर महादेव कथा श्रवण करू लागले.
महादेवाला सगळ्यात आवडीचं नाव कोणतं आहे माहिती? महादेवाचं आवडीचं नाव कोणतं आहे? नाही माहिती? महादेवाला अतिप्रिय नाव जर कुठलं असेल तर महादेवाला म्हणले अतिप्रिय नाव राम आहे. म्हणून काशीला जर मनुष्य मेला तर त्याला मुक्ती मिळते. का तर म्हणले काशीमध्ये मेल्यानंतर महादेव त्याच्या कानामध्ये राम मंत्र देतात. म्हणून काशीला मरण यावं. काशीला काही काही लोक मरायला जातात पण सगळ्याला मरण काशीला येत नाही. आता काही काही काशीला मारायला जातात आणि काही काही घरीच काशी करतात, ते सोडून द्या. काही काहीची काशी घरीच. पूर्वीचे लोक मरण्याकरता काशीला जायचे. रिटायर बाबा अंतिम वेळी मरण काशीला यावं म्हणून काशीला गेले. 10 वर्ष काशीला राहिलं म्हातारं आणि नेमकं नातीचं लग्न आलं. आणि नातीचं लग्न आल्यानंतर मुलाने फोन केला, बाबा म्हणले तुमच्या लाडक्या नातीचं लग्न आहे. म्हणले किती तारखेला आहे? म्हणले 30 नोव्हेंबरला. म्हातारा म्हणलं नाही बाबा मी काय येणार नाही. म्हणले मग जर आलो काही तिकडे गडबड झाली बाबा एकच दिवस या, अक्षदा टाका लगेच विमानाचं तिकीट करतो परत लगेच जा म्हणले. म्हातारा नाही आहे नाही, जाऊ का नाही जाऊ का नाही जाऊ का नाही. दुई देत पडलं. दुई देत पडलेल्या म्हाताऱ्याने परत फोन केला मुलाला. म्हणले तू म्हणतो ना तर ठीक आहे. म्हणले एक काम कर, रेल्वेचं तिकीट माझं करून घे. पण तिकीट करताना असं कर म्हणले, लग्न 30 तारखेला आहे, मी 29 तारखेला येईल. 30 तारखेचं लग्न लावेल, अक्षदा टाकलं जेवलं की लगेच गाडीत बसल. म्हणले काय अडचण नाही. पोराने 29 तारखेचं रिझर्वेशन केलं महाराष्ट्रात यायकरता. म्हातारं काशीतून रेल्वेत बसलं आणि नेमकं मध्य प्रदेश मध्ये आलं आणि अटॅकनी म्हातारं. रेल्वे पोलिसांनी फोन केला. म्हणले अमुक अमुक आजोबा गेले. म्हणले अटॅक आला होता. महाराज रेल्वे संभाजीनगर जालन्याला आली आणि जालन्याला आल्यानंतर महाराज बापाची आता पोराने विचार केला, बाप तर मरायला काशीला गेला होता, मेला मध्य प्रदेशमध्ये. महाराष्ट्रात नाही मेला ना काशीत नाही मेला. मेला कुठं? मध्य प्रदेशमध्ये. मुलगा म्हणले जाऊ द्या मरणात का कुठं बी एक काम करू म्हणले. आता त्यांची इच्छा होती अंतिम वेळी काशीत मरायचं, मरण काशीत आलं नाही. म्हणले एक काम करा, अंत्यसंस्कार काशीला करू. ॲम्ब्युलन्स बोलवली, म्हातारं ॲम्ब्युलन्स मध्ये टाकलं आणि पुन्हा काशी केलं. आता काशीकडे म्हाताऱ्याला घेऊन चालले, परंतु गडबड अशी झाली, एक 10-12 तास प्रवास झाला की पोराला लागली भूक. आता म्हातारं टाकलं होतं माग आणि प्रेतापाशी कोणी बसत कोणी बिलकुल पुढं पोरं बसले दोघं. म्हातारं माग. भूक लागली महाराज. आणि भूक लागल्यानंतर एका हॉटेलला ॲम्ब्युलन्स थांबवली आणि पोरं म्हणले आपण एक काम करू, जेवण करून घेऊ आणि जेवलं की लगेच निघू. पोरं जेवायला गेले तेवढ्यात जोराचा पाऊस आला. एक रोडवरचं भिकारी आपल्याला बसायला जागा शोधत होतं. ते पळत पळत त्या ॲम्ब्युलन्स जवळ आलं. ॲम्ब्युलन्सचं मागचं दार उघडलं. महाराज म्हातारं झोपलेलं होतं आणि तसंच ते उघडला आणि तो गाडीच्या खाली घातला. आणि ते पांढरं ब्लँकेट घेऊन, ते पांढरा कपडा घेऊन हे भिकारी माग झोपला. भिकारी म्हणला काय देवाची कृपा आहे, एवढी सुंदर गादीन एवढं सुंदर बेडशीट आलं. म्हणले रोडवर काय देवाची कृपा आहे. महाराज म्हातारं झोपलं. पोराचे जेवण खावणं झाले आणि जेवण खावणं झाले की पोरं आल्याबरोबर गाडीत बसले. जाऊ द्या म्हणले आता डायरेक्ट काशीला, आता कुठं जेवायचं नाही, कुठं पाणी प्यायचं नाही.
नॉन स्टॉप गाडी काशीच्या घाटावर आणली आणि काशीच्या घाटावर गाडी आणल्यानंतर मागचं दार उघडलं. जसं दार उघडलं तसं ते महाराज भिकारी उठून आता भिकारी उठून पळाल्यानंतर हे घाबरले ना. अरे पाहतायत तर म्हणले हे कोण आहे. अरे म्हणले आपले वडील तर दिसत नाही, हे कुठून बसले. भिकाऱ्याला पकडलं, तू कुठून बसला. ते म्हणलं पाऊस सुरू झाला होता, तुमची गाडी थांबलेली होती. म्हणले मग आमचे पिताश्री म्हणले त्या हॉटेलमध्ये जिथं तुम्ही जेवायला थांबले होते तिथं ॲम्ब्युलन्स खाली. मरायला पुढे गेलं होतं काशीला, मेलं. अंतिम संस्काराला काशीला न्यायचं ठरलं. अंतिम संस्कार काशीला झाले म्हणून काशीला कोणालाही मरण येत नाही. म्हणले जो आयुष्यभर महादेवाचं भजन करतो तोच काशीला. कोणालाही काशीला मरण येत नाही. म्हणून महादेवाला प्रार्थना करायची. दया महादेवाला
झाला देवा म्हणा ना नमः शिवाय ओम नमः शिवाय एक मिनिट फक्त पुरुष मंडळीचा आवाज ऐका पुरुष मंडळी हम किसी से कम नहीं लेकिन आवाज में दम नाही अगोदर आवाज त्यांच्यापेक्षा डबल आला पाहिजे पुरुष मंडळी नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर भोले नमः शिवाय आता फक्त माता माऊल्यांचा आवाज ऐका माता माऊल्यांचा एकदा नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय आता पुरुष मंडळी तुम्ही म्हणा यांच्यापेक्षा जर तुमचा आवाज कमी आला की आजचे भांडे तुमच्या इथून उठले का डायरेक्ट दुकानात जायचं आणि भांड्याची साबण घ्यायची गेल्या गेल्या बघा बरं घासायचे नसतील तर आवाज मोठा येईल पुरुष मंडळी नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय पाच 50 म्हाताऱ्या आणावत सर्वांनी हात वरती नमः शिवाय भगवान की जय, उमापति महादेव
ज्योती हर 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 महादेव हर हर भगवान सत्य म्हणतात ऋषींनो महादेव ज्यावेळी कुंभज नावाच्या ऋषीकडे आले त्यावेळी महादेवाने कुंभजाच्या मुखातनं कथा श्रवण करायला प्रारंभ केला. महादेवाला कुठलं नाम प्रिय आहे आपण तिथून बाजूला गेलो होतो, तुमच्या लक्षात असेल ना सर. महादेवाला अति प्रिय नाव कुठलं असेल तर म्हणले राम, आणि कृष्णाला रामाला जर अति प्रिय नाव कुठलं असेल तर म्हणले शिव. म्हणून तुम्ही सर्वांनी डोक्यातून हा गैरसमज काढून टाका की महादेव काळा आहे. नाही, महादेव पार्वतीपेक्षाही गोरे. आपण नेहमी म्हणतो कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारम सदा वसंतम दयालम भवं भवानी भवानी सहितं नमामि. आणि जर तुम्ही भगवान विष्णू पाहिले, जर तुम्ही भगवान राम पाहिले, जर तुम्ही भगवान कृष्ण पाहिले तर कृष्णाचा कलर सावळा आहे. का बरं? वास्तविक पाहता सत्वगुणाची देवता भगवान विष्णू आहेत. भगवान विष्णूचा वर्ण गौर पाहिजे होता, गोरा पाहिजे होता, परंतु भगवान विष्णू काळे सावळेत. आणि महादेवाचा वास्तविक पाहता रंग कसला सावळा आहे महादेवाचा रंग, परंतु महादेव गोरे आहेत. का तर म्हणले भगवान राम महादेवाचं भजन करतात म्हणून महादेवासारखं स्वरूप त्यांना प्राप्त. कारण ज्याचं भजन करतात त्याचे गुण तुमच्यामध्ये उतरतात. ज्याचं वारंवार चिंतन करतात त्या गोष्टी तुमच्यात येतात म्हणजे येतात. तुम्ही म्हणले मला बीपीचा त्रास 2-3 महिन्यात झाली. काही काहीला सुरूच असतं मला बीपी झाली काय करू, मला शुगर झाली काय करू, येडी हालत होईल थांब. नसलेला आजारीनं सारखं चिंतन करू 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 आणून घेतला. आजार तुमच्या मानसिकतेवरती जास्त डिपेंड आहे. कोरोनात माणसं कोरोनाने मेले नाही, कोरोना मला झाला या भीतीनं मेले. मानसिकतेवरती आजाराचा जास्त परिणाम होतो. म्हणून मला शुगर आहे, शुगरवाल्याने कायम डोक्यात धरायचं नाही. आता नेमकं काय झालं, या शुगरवाल्याला घरच्यांनी लय परेशान केलं. आणि शुगरवाल्याचं काय पाप म्हणावं, पेढा दिसला का बायको म्हणते शुगर आहे. चहाचा कप हातात आला तर त्याला म्हणते शुगर आहे, शुगर आहे, शुगर आहे, शुगर आहे म्हणून म्हणून ते मरायला झालं. म्हणून इथं बसलेल्या माता माऊल्यांना विनंती, ज्यांच्या पतीला शुगर आहे सारखी शुगर आहे शुगर आहे म्हणायचं नाही. काही नाही, अर्धा कप घेऊन घ्या, काही होणार नाही म्हणायचं. एक पेढा खाऊन घ्या, काही होणार नाही, खा एक पेढा. बघा एका वर्षात तुम्हाला किती फरक पडतो. जास्त सारखं रडगाणं सुद्धा शुगर आहे, चहा घेऊ नका, शुगर आहे, या अर्धा कप बिंदास, काही होणार नाही. त्याचा समजा लगेच काही होणार नाही. या गोष्टीचं तुम्ही वारंवार चिंतन करता, ती गोष्ट तुमच्यात येते म्हणजे येते. माझे महादेव रामाचं भजन करतात म्हणून महाराज रामासारखा वर्ण महादेवाला प्राप्त झाला. राम गोरे परंतु भजन कोणाचं करतात, महादेव रामाचं, म्हणून रामाचे वर्ण महाराज महादेवाकडे आला. आणि महादेव तमगुणाची देवता आहे. महादेवाचा वर्ण काळा आहे, सावळा आहे, परंतु राम नित्य महादेवाचं भजन करतात म्हणून महादेवाचा रंग कोणाला मिळाला, रामाला. म्हणून राम सावळे आणि माझे